पुढची बातमी पाहूयात। पवारांच्या शिवाय महाविकास आघाडी निवडणूक आयोगामध्ये आता गेली होती। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे स्वतंत्र वाहनाने पोहोचले। आयोगाच्या कार्यालयामध्ये मवियाचं गाडं पुन्हा आयोगाच्या उंबरठ्यावर आता पाहायला मिळालं। मंगळवारची चर्चा समाधानकारक झाली नाही। महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ आज पुन्हा एकदा निवडणूक आयोगामध्ये जाणार होतं, ते गेलं सुद्धा। मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी तशी माहिती दिली आहे। आज निवडणूक आयोगाचे दोन्ही प्रतिनिधी समोरासमोर येतील अशी मवियाला अपेक्षा आहे। सत्ताधारी पक्ष किंवा विरोधी पक्ष या दोघांनाही या निवडणुका पारदर्शीपणे होण्याची आवश्यकता वाटते, निष्पक्षपणे होण्याची आवश्यकता वाटते। आणि म्हणून जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न अनुत्तरित काल राहिले होते आणि ते अनुत्तरित प्रश्नांची उत्तर आणि त्याची उकल आज होईल आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातला संभ्रम दूर होईल आणि विरोधी पक्षाच्या मनातला संभ्रम दूर होईल, अशा प्रकारच्या आमच्या भावना आहेत। आणि त्यासाठी आज शिष्टमंडळ जाऊन भेटणार आहे। वोट चोरी किंवा मतदान घुसवणं या सगळ्या गोष्टी ज्या झालेल्या आहेत या होऊ नये म्हणून की बाबा 6 नंबरचा फॉर्म 7 नंबरचा फॉर्म प्रत्येक मतदाराने नोंदवलेला फॉर्म माझं नाव आहे की नाही, माझं ह्या लोकांची नावं वगळलेली आहेत, मृत आहेत, या सगळ्या गोष्टी आहेत की नाही याचा सगळा खातरजमा करून निर्दोष अशी म्हणजे दोषमुक्त मतदार यादी ज्या वेळेला व्यवस्थित असेल त्यावेळेला निवडणुका निश्चितच फ्री अँड फेअर पद्धतीने। दरम्यान निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर महाविकास आघाडीची एक पत्रकार परिषद थोड्याच वेळात आता पार पडणार आहे। या संदर्भामध्ये माहिती देतात आमचे प्रतिनिधी महेंद्र जोशी सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। महेंद्र, कधी आता या पत्रकार परिषदेला सुरुवात होईल आणि नेमकं या पत्रकार परिषदेमधून नेमके कोणकोणते मुद्दे आता हे सर्व नेते मांडू शकतात? सिद्धेश, सर्वप्रथम ही जी पत्रकार परिषद आहे ती शिवालय या ठिकाणी होणार होती, जे ठाकरे गटाचं कार्यालय आहे। मात्र ऐनवेळी ही पत्रकार परिषद YB सेंटर 7 जे सभागृह त्या ठिकाणी होते आणि या ठिकाणी यावेळेस थोडी पत्रकारांची धावपळ झाली, त्यामुळे काही पत्रकार YB शिवालय या ठिकाणी होते आणि त्यांनी आपली जे दुसरी टीम होती त्या YB सेंटर येथे पोहोचल्या, त्यामुळे पत्रकारांची थोडी धावपळ झाली। अचानक ह्या सगळ्या पत्रकार परिषद YB मध्ये का नियोजन करण्यात आलं अद्यापही अस्पष्ट आहे। मात्र आज जी याची चर्चा झाली होती, जे निवडणूक आयुक्त राज्याचे आणि मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम आणि दिनेश वाघमारे यांना काही प्रश्न विचारण्यात आले होते। निवडणुकी दरम्यान काही त्रुटी आहेत, काही गोष्टींच्या खुलासे करण्यास सांगितले होते, मात्र काही गोष्टींचे प्रश्न त्यांनी देताना हा आमच्या अधिकारात नाहीये आणि काही गोष्टींचे जे प्रश्न विचारले होते त्याचं आमच्याकडे उत्तर नाहीये, त्यामुळे आमच्या अधिकारात नाही असंही त्यांनी जे ते हे सगळं उत्तर दिलं होतं। मात्र या सगळ्या नेमक्या संदर्भात काय काय चर्चा झाली ही सगळी चर्चा आता प्रसार माध्यमांसमोर हे सर्वपक्षीय नेते आहेत ते इथे मांडणार आहेत आणि थोड्याच वेळात या पत्रकार परिषदेला इथे सुरुवात होईल। सध्या जे ते पत्रकारांची थोडी धावपळ झाली होती, त्यामुळे पत्रकारांना वेळ देण्यात येतोय म्हणून सर्व जे नेते आहेत ते एका ठिकाणी ठिकाणी बसलेत आणि थोड्याच वेळात ह्या पत्रकार परिषद सुरुवात होईल आणि जे काय त्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली आहे ती सगळी चर्चा या पत्रकारांसोबत पत्रकारांना संवाद साधताना सगळ्या मांडल्या जातील आणि पत्रकारही काही प्रश्न विचारतील, त्याची उत्तरं मिळतील। सिद्धेश, पण महेंद्र, जर आपण बघितलं असेल तर आजची ही दुसरी भेट आहे। काल सुद्धा या सर्व नेत्यांनी भेट घेतलेली होती। या भेटी दरम्यान काही काल समाधानकारक उत्तर या निवडणूक अधिकाऱ्यांकडून मिळाली नाही, त्यामुळे आज दुसरी भेट घेतली। मात्र आजच्या बैठकीमध्ये तरी काही समाधानकारक उत्तर यांना मिळाली आहे का? नेत्यांची बॉडी लँग्वेज कशी होती एकंदरीत या भेटीनंतर? काल जेव्हा ही पत्रकार परिषद झाली होती तेव्हा अधिकारी जे आहेत चोकलिंगम यांनी काही गोष्टी आहेत त्या माझ्या अधिकारात नाही आहेत, त्यामुळे हे सर्व जे आहेत ते मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या अखत्यारीत आहेत, त्यामुळे त्यांच्याशी आपण चर्चा करूया म्हणून ती कालची चर्चा अपूर्ण राहिली होती। आज जे ते नव्याने पुन्हा या चर्चा करण्यासाठी सर्व ज्येष्ठ नेते ते या ठिकाणी पोहोचले होते। मात्र यावेळेसही अधिकाऱ्यांनी जे दिनेश वाघमारे यांनीही सांगितलं होतं की काही गोष्टी महेंद्र, मी तुला थोडंसं थांबवतोय।